पानाची, जायफळाची, कुरडूई, घोट्याची, कुड्याची शेंग, आढळ्याची आणि ह्या अळू. पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सध्या पावसाचे दिवस आहेत आणि आपल्या परिसरात अनेक भाज्या आपल्याला मिळतात, पण आपल्याला त्यांचं नाव देखील माहिती नसतात. बऱ्याच लोकांना माहिती देखील नसतात की आपल्या परिसरात अनेक भाज्या वगैरे मिळतात. तर आता आपण बघूया आपल्या परिसरात कोणकोणत्या भाज्या आहेत. त्यांना आपण जंगली भाज्या पण बोलू शकतो. तर बघूया आता आपण. चला. हलका हलका पाऊस चालू आहे आणि आपण भाज्यांच्या शोधात निघालो आहे. बघू आपल्याला कोणकोणत्या भाज्या मिळत आहेत. होय. यस, आपल्याला पहिली भाजी मिळाली आहे ती आहे गोट्याची वेल. या वेलीच्या कोंबांची भाजी केली जाते. ही वेल मित्रांनो थोडी काटेरी असते, याला काटे असतात, तर आपल्याला ती सांभाळून काढावी लागेल. मित्रांनो, ही भाजी बऱ्याच जणांना तुम्हाला माहिती आहे. तर या भाजीला काय बोलतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. लगेच आपल्याला दुधुर्ल्याची भाजी भेटली आहे. मित्रांनो, तुमच्याजवळ याला नक्की काय बोलतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, ही सर्व भाजी टायफायची आहे. काढून घे. पाहिजे. या भाजीला एक पानाची भाजी बोलतात. ही क्वचितच ठिकाणी पाहायला मिळते. ही रानभाजी असल्यामुळे सहजा जवळपास मिळत नाही. ही भाजी खूप छान लागते खायला. या भाज्या आपल्याला निसर्गाची देण आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारचे पैसे खर्च करण्याची देखील गरज नाही. फक्त आपल्याला थोड्या भाज्या शोधण्यासाठी थोडे इकडे तिकडे फिरावं लागणार आहे, एवढंच. तर हे आहे कोकणात आम्ही याला तेरा हा शब्द वापरतो. तर यापासून अळूच्या गाठ्या बनवतात, तसेच पातळ भाजी देखील बनवतात. मित्रांनो, हे झाड शोधण्यासाठी थोडं आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे, कारण हे झाड सहज मिळत नाही. मला बराच वेळ लागला हे झाड शोधण्यासाठी. तर हे झाड आहे कुड्याचं यावरती कुड्याच्या शेंगा लागतात. त्यापासून आपण कुड्याची शेंगाची भाजी बनवतो. तसेच कुड्याची शेंगा लोणच्यासाठी देखील वापरतात. तर आपण चालत फायनली आपण आपल्या शेतात पोहोचलेलो आहोत. तर हे आहे आमचं शेत. ही बघा मित्रांनो, ही आहे आमची शेती. आपल्या शेतात आपल्याला आढळची भाजी भेटली आहे. एकाच ठिकाणी एवढी भाजी मिळाली, तर आज आपण ही भाजी बनवणार आहोत. चला पटापट आपण ही भाजी काढून घेऊया.
मित्रांनो, सध्या आमच्याजवळ अशाच भाज्या बनवल्या जातात. अशा अनेक भाज्या आहेत की तुम्हाला देखील माहिती आहे. तुम्हाला कोणकोणत्या भाज्या माहिती आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. तसेच आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाय बाय.